शिवसेनेसाठी तुम्ही एवढ्या कस्ता खाल्ल्यात, म्हणजे हे सगळं जे सांगितलं, शिवसेनेचा खऱ्या अर्थाने लढाऊ नेता ही तुमची प्रतिमा होती. तरी सुद्धा एक दिवस तुम्ही शिवसेना सोडलीत. किती त्रास झाला असेल तुम्हाला मला माहिती आहे, पण असं का केलं? हा निर्णय तुम्ही का घेतला? असं आहे की निखिल, जे 25 वर्ष आपण जिथे राहिलो, पक्षाने सुद्धा मला मोठं केलं. मी सुद्धा पक्षवाढीसाठी जे आहे जीव झोकून काम केलं. कोणाला आनंद वाटत नाही पक्ष सोडायला, नेहमी लक्षात ठेवा. म्हणून त्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं अन्याय व्हायला लागलेला आहे. आणि विशेषतः दुसऱ्यांदा महापौर झालो होतो नुकताच, आणि त्यावेळेला VP सिंग यांनी दिल्लीतून जाहीर केलं की आम्ही मंडळ आयोग जो आहे स्वीकारलेला आहे. मी त्याचं स्वागत केलं, आणि तिथं खरं म्हणजे ठिणगी जरा पडली. बाळासाहेबांचा विरोध होता, बाळासाहेबांचा विरोध होता. आणि मग मला असं वाटलं की मग पुढे जरा आता कंटिन्यू करणं, कारण म्हणजे नाशिकला एक दिवस असा होता की बाळासाहेब नेहमी माझ्या तिथे घरी यायचे नाशिकला, त्याप्रमाणे ते आलेले. आणि बाळासाहेब जे आहेत ते आरक्षणाच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स तिथे घेत आहेत, आणि मी त्याच दिवशी जे आहे आरक्षणाचा मोर्चा नाशिकमध्ये निघाला, त्याचं नेतृत्व करतोय. आता हे जे प्रसंग जे आहे हे म्हणजे एका पक्षात राहून पक्षाचे ते नेते आहेत, आणि मी काम करता येणं कठीण होतं ना, असं काय करतात. आणि मग ते थोडंसं मला सांगा, ही तुमची वैचारिक जडणघडण जी बदलली, मंडल आयोग, महात्मा फुले, हे आत्ताचे भुजबळ आम्हाला माहिती आहेत. शिवसेनेत असताना तुम्ही त्या हुतात्मा चौकाचं शुद्धीकरणही केलं होतं, म्हणजे ते शिवसेनेची आयडियोलॉजी. चूक नव्हती ती माझी चूक नव्हती, ते मी केलेलं नव्हतं. त्यावेळेला एक तर मी महापौर नव्हतो, महापौर होते रमेश प्रभू, आणि मी सगळ्यात जवळ राहणारा नेता त्या हुतात्मा स्मारकाच्या म्हणजे मीच होतो माझगावचा. त्याच्यामुळे हे सगळे गेले. त्यावेळेला मी तिथे गेलो, परंतु तो माझ्या नावावर ते जाऊ द्या. मला विचारायचं आहे की हे वैचारिक परिवर्तन कधी झालं? पहिल्यापासून होतं ना. असं कसं आहे की म्हणजे महात्मा फुले, शाहू महाराज हे सगळं आधीपासून तुमचं होतं. म्हणजे या सगळ्या ज्या आहे शिवसेना वाढवताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना पुढे घेत असताना त्यांना आम्ही जवळ केलंच होतं ना. हे सगळ्यांना असं कसं नव्हतं, असं कसं म्हणताय? मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा 90चं निवडणूक आम्हाला आठवते, विधानसभेची निवडणूक, की तुम्ही गावोगाव शिवसेनेचा प्रचार करत होतात, आणि मी असं ऐकलंय की त्या काळामध्ये कर्ज काढून तुम्ही प्रचार मोहीम चालवलीत. हे खरं आहे का? हे खरं आहे, कारण त्यावेळेला आमच्याकडे पैसे नसायचे, आणि मग जेवढे काही पैसे तुम्ही बायकोचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले आहेत. असं आधी मी त्याच्यात जास्त खोलात जात नाही, परंतु मी 15-15 दिवस महिना जो आहे मी तो एक विजय रथ केला होता, आणि त्यातून फिरायचो. आणि आमचे जे सगळे जे शिवसेनेचे जे उमेदवार होते ते कोणी सायकलवर फिरायचे कुठे, तर कोणी एखाद्या रिक्षामध्ये फिरायचे, शिवसेनेनं मतं द्या. मग मी तिथे गेलो की बघायचं बघ कितपत त्याचं शक्य आहे. मग कोणाला 25,000 दे, कोणाला 50,000 रुपये दे. तर म्हणजे शिवसेनेकडून काही पैसे आलेच, पण तेवढे काय पैसे त्यांच्याकडे तरी कुठे पैसे असायचे जास्ती. मग आम्ही असं ठरवलं की नाही, आता हे जे आहे निश्चितपणे जे आहे आता सत्ता आपली येते आहे, काय असेल ते पूर्णपणे पणाला लावूया म्हणून संपूर्ण जे आहे पणाला लावण्याचं काम केलं. दुर्दैवानं जे आहे थोडेसे लोक कमी पडली. पण मला सांगा, तुम्ही आता खरं सांगितलं पाहिजे, एवढी सगळी ताकद तुम्ही लावलीत, शिवसेना महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोचली, याचं श्रेय तुम्हाला जातं. तरी सुद्धा विरोधी पक्ष नेता करायची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना पुढे केलं. हे तुम्हाला लागलं म्हणून तुम्ही शिवसेना सोडलीत. हे खरं आहे की नाही? आता हे मनापासून सांगा. नाही, मनापासून मी तसं नाही, तसं अगदी तसंच नाही. कारण त्यांनी मग नंतर काय केलं की मला परत दुसऱ्यांदा महापौर सुद्धा केलं, परंतु त्याचं दुःख मनामध्ये होतच. आणि नंतर मग पुढे जे मंडल आयोगाला सुद्धा विरोध व्हायला लागला, परत ज्या चर्चा व्हायला लागल्या, त्या सगळ्याचं शेवटी जे आहे मंडल आयोग त्यातला हा मुख्य मुद्दा. पण हे बाकीचं सगळं तो वैचारिक मुद्दा होता, हे बरोबर आहे. पण त्यावेळेला एवढी ताकद लावून त्याचं दुःख राग जे आहे माझ्या अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा होता त्यावेळेला. म्हणून तुम्ही सोडली? नाही, म्हणून नाही सोडलं. मग शिवसेना सोडली मंडल आयोगाच्या. पण मला सांगा, मनोहर जोशींना विरोधी पक्षनेते पद देणं तुम्हाला मान्य नव्हतं? मला सगळं असं वाटत होतं की विधानसभेमध्ये जी 85 ते 90 पर्यंत जे मी काम केलं होतं, प्रचंड काम एकट्याने लढलो होतो, त्या दिवशी मी विधानसभेत तसं मला स्वतःलाच वाटत होतं की मी सिनियर आहे विधानसभेमध्ये, आणि मी काम सुद्धा भरपूर केलेलं आहे, आणि विधानसभेच्या बाहेर सुद्धा पक्ष वाढवण्यासाठी मी खूप काम केलेलं आहे. तरी सुद्धा शेवटी नेते, विरोधी पक्षनेते मनोहर जोशीच झाले.
याची खंत तुमच्या मनात मला आहे. असं वाटलं की त्यावेळेला मला ते द्यायला पाहिजे होतं त्याने. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माणसाला मारच मिळणार, त्याच्यावर हल्ला होणार, तरी सुद्धा तुम्ही उभे राहिलात, तुमच्या अंगाला कोणी हात लावू शकलं नाही, याचं कारण काय? जर पक्ष सोडायचा तर मला वाचवू शकणार कोण, हा महत्वाचा मुद्दाच होता. पण नंतर आम्हाला प्रोटेक्शन देण्याचं काम जे होतं ते काँग्रेसच्या सरकारमुळे झालं.